नमस्कार माझे शेतकरी भावांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच महाराष्ट्रातील बाजारभाव, शेतीविषयी योजना व शेतीविषयी इतर महत्त्वपूर्ण माहिती सर्वात अगोदर बघण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तज्ज्ञांची एक माहिती आली आहे. त्या माहितीमध्ये शेतकऱ्यांनी काय चुका टाळल्या पाहिजे जेणेकरून कापसाला जास्तीत जास्त भाव मिळेल, भविष्यामध्ये कापसाच्या भावावर काय परिणाम होणार याबद्दलची संपूर्ण माहिती. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. देशातील विविध राज्यांमध्ये नव्या कापूस हंगामाची सुरुवात झाली असून बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक हळूहळू वाढत आहे. सध्या कापसाचे भाव क्वालिटी आणि मॉइश्चर कंटेंट आधारित असल्याने दरांमध्ये मोठी चढउतार दिसत आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे, उच्च प्रतीच्या कोरड्या कापसाला बाजारात जबरदस्त मागणी आहे, तर ओलसर किंवा निकृष्ट मालाला मात्र खूपच कमी भाव मिळत आहे. या पार्श्वभूमीवर कापसाचे सध्याचे बाजारभाव आणि आगामी काळात दर्जाची स्थिती काय असेल यावर एक नजर टाकूया. नवे कापसाच्या हंगामात कापसाच्या दरावर मालाची गुणवत्ता थेट परिणाम करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. उत्कृष्ट प्रतीचा कापूस ₹7,500 ते ₹7,850 प्रति क्विंटल या उच्च दरात विकला जात आहे, तर कमी दर्जाच्या मालाची किंमत ₹2,500 ते ₹3,500 प्रति क्विंटल आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी हा एक महत्त्वाचा धडा आहे. मालाच्या गुणवत्तेवर भावाचा थेट परिणाम होत आहे. सध्याच्या कापसाच्या हंगामाची अगदी सुरुवात आहे, त्यामुळे शेतकरी अतिशय मर्यादित प्रमाणात माल बाजारात आणत आहे. या मर्यादित आवकेमुळे दरांमध्ये चढउतार आहेत. आवकेचा परिणाम पुढील काही आठवड्यात बाजारात कापसाची आवक वाढल्याने आणि मालाची प्रत सुधारल्यानंतर बाजारभाव अधिक स्थिर होण्याची अपेक्षा आहे. पावसामुळे ओलसर राहिलेल्या कापसाचे भाव कमी झाले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस चांगला कोरडा करून आणि नीट साठवून करूनच बाजारात आणावा, जेणेकरून उत्पादनाला योग्य ती किंमत मिळेल. सध्या भारतीय कापसाला देशांतर्गत तसेच महाराष्ट्रात स्तरावर चांगली मागणी आहे, त्यामुळे उच्च प्रतीच्या कापसाला आगामी काळातही अपेक्षित दर मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कापसाचा दर्जा उच्च ठेवल्यास भावात वाढ निश्चित आहे, परंतु दर्जात थोडी जरी तडजोड झाली तर मोठा आर्थिक तोटा होऊ शकतो. तुम्ही सध्या कापूस कोणत्या भावात विकला आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर शेतकरी मित्रांनो, दिलेल्या माहितीनुसार चांगल्या क्वालिटीच्या कापसाला, ज्या कापसामध्ये मॉइश्चर कंटेंट नाही आहे त्या कापसाला बाजारात मोठी मागणी आहे, तर भावामध्ये सुद्धा चांगली वाढ मिळून भेटत आहे. तसेच झालेली कापसाची घट, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय कापसाची खूप मोठी मागणी आहे. भविष्यामध्ये कापसाच्या भावामध्ये आपल्याला खूप जास्त चढ वाढून येणार आहे. तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला मिळणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सेट करून घ्या. आणि सोबतच कमेंटमध्ये ₹15,000 कापसाला भाव मिळालाच पाहिजे हे कमेंट करा. या थ्रू आपण सरकारला डायरेक्ट दरख्वास्त करू की यावर्षी ₹15,000 कापसाला भाव मिळालाच पाहिजे. शेवटी तुमच्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतोय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करायला विसरू नका.